श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो, आपल्या उमाशेखर ॲस्ट्रो यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. जर तुमची रास सिंह असेल किंवा तुमच्या घरात कोणाची रास सिंह असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण येणाऱ्या काळात खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय दृष्टीने एक अतिशय मोठी दुर्मिळ आणि अभूतपूर्व घटना घडणार आहे. ग्रहांच्या मंडळात अत्यंत रहस्यमय, तीव्र आणि अद्भुत मानला जाणारा राहू ग्रह आता मंगळाच्या धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करत आहे. मंगळ हा पराक्रम, ऊर्जा, साहस आणि ध्येयपूर्तीचा कारक मानला जातो, तर राहू हा विस्तार, अचानक मिळणारे यश आणि अमर्याद संधीचा कारक आहे. जेव्हा राहू या मंगळाच्या धनिष्ठ नक्षत्रात गोचर करतो तेव्हा तो सिंह राशीच्या जातकांसाठी यशाचे आणि प्रचंड श्रीमंतीचे नवे दरवाजे उघडून घेतो. मित्रांनो, हा काळ सामान्यतः नफ्याचा किंवा छोट्या मोठ्या आनंदाचा नाही, तर तुमच्या आयुष्यात एक मोठा जॅकपॉट लागण्यासारखा काळ असणार आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, आंतरराष्ट्रीय किंवा परदेशी व्यापारात पाऊल टाकत असाल, स्वतःचे घर किंवा स्वप्नातील गाडी खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न असेल, तर पुढील काही महिने तुमच्या या सर्व इच्छा कशा पूर्ण करणार आहेत याचे संपूर्ण शास्त्रोक्त गणित आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही अत्यंत सोपे, प्रभावी आणि अचूक उपाय सांगणार आहे, जे उपाय केल्याने या काळातील राहूची सर्व शुभफळे तुम्हाला मिळतील आणि तुमच्या यशाचे वेग दुप्पट होईल. त्यामुळे व्हिडिओचा एकही भाग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सर्वात आधी समजून घेऊया की या नक्षत्रांचे नक्की काय रहस्य आहे आणि याचा सिंह राशीवरच असा काय विषय प्रभाव पडणार आहे. ज्योतिषशास्त्रात नक्षत्रांना खूप मोठे स्थान आहे. ग्रह कोणत्या राशीत आणि यापेक्षाही तो कोणत्या नक्षत्रात बसला आहे यावर त्याच्या फळाची तीव्रता अवलंबून असते. राहू जेव्हा मंगळाच्या धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा सिंह राशीच्या लोकांसाठी एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कारण मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे आणि तुमची सिंह रास ही सुद्धा अग्नितत्वाची रास आहे. यामुळे तुमच्यातील सुप्त गुण, तुमचा आत्मविश्वास, तुमची निर्णय क्षमता आणि तुमचे साहस प्रचंड पटीने वाढणार आहे. बऱ्याचदा लोकांच्या मनात राहू या ग्रहाबद्दल एक मोठी भीती असते. राहूचे नाव ऐकले की लोकांना वाटते की आता काहीतरी वाईट घडणार, कामात अडथळे येणार किंवा नुकसान होणार. पण मित्रांनो, हा पूर्णपणे गैरसमज आहे. राहू हा नेहमीच वाईट फळ देतो असे अजिबात नाही. जेव्हा राहू अनुकूल नक्षत्रात आणि कुंडलीतील शुभ स्थानात येतो तेव्हा तो सामान्यतः माणसाला शून्यातून विश्वाची निर्मिती करण्याची ताकद देतो. तो रातोरात माणसाचे नशीब बदलू शकतो. सिंह राशीच्या जातकांसाठी हे गोचर घाबरण्याचे अजिबात नाही, तर वर्षानुवर्षे तुम्ही केलेल्या कष्टाचे, तुमच्या धाडसाचे आणि दूरदृष्टीचे चीज करणारे आहे. जर तुम्ही योग्य नियोजनासह पुढे गेलात तर या काळात तुम्ही जे काही स्पर्श कराल त्याचे सोने होईल असा हा काळ आहे. आता येऊया त्या मुख्य मुद्द्यावर ज्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहात, तो म्हणजे पैसा, व्यापार आणि आर्थिक प्रगती. या नक्षत्रांच्या संपूर्ण कालावधीत राहू तुमच्या कुंडलीच्या 7व्या घरात म्हणजे सप्तम भावात विराजमान असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 7वे घर हे मुख्यत्वे व्यवसाय, पार्टनरशिप, व्यापारी संबंध आणि दैनंदिन व्यवहाराचे घर मानले जाते. जेव्हा या स्थानावर धनिष्ठ नक्षत्रातील राहूचा प्रभाव पडतो तेव्हा व्यापारात मोठी क्रांती घडते. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखादा नवीन व्यवसाय किंवा नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल, पण काही ना काही कारणाने गोष्ट पुढे सरकत नसेल, तर आता तो मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. जुना व्यवसाय वाढवण्यासाठी, नवीन शाखा उघडण्यासाठी किंवा व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी हा काळ सुवर्ण काळासारखा आहे. जे लोक आयात निर्यात, परदेशी कंपन्यांशी व्यवहार, ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ई कॉमर्स क्षेत्राशी जोडले आहेत, त्यांना या काळात अनपेक्षित आणि अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त नफा मिळणार आहे. तुमच्याकडे नवीन क्लायंट्सची आणि ऑर्डर्सची लाट येऊ शकते. मित्रांनो, इथे एक गोष्ट खूप बारकाईने लक्षात घ्या. हा काळ तुमच्या छोट्या मोठ्या नफ्यामध्ये किंवा रोजच्या किरकोळ कमाईत अडकून ठेवणारा नाही. हा काळ तुम्हाला मोठा विचार करायला लावणार आहे. जर तुम्ही तुमचे विजन मोठे ठेवले, मोठे प्रोजेक्ट्स हाती घेतले, तर तुम्हाला असा आर्थिक लाभ होईल जो तुमच्या येणाऱ्या पिढींसाठी सुद्धा एक मजबूत पाया तयार करेल. त्यामुळे लहान विचारांमधून बाहेर पडा आणि मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, या गोचराचा दुसरा सर्वात मोठा आणि मुख्य फायदा काय आहे माहीत आहे? तो म्हणजे तुमच्या कुंडलीतील 11व्या स्थानावर म्हणजेच लाभस्थानावर पडणारी राहूची शुभदृष्टी. वैदिक ज्योतिषात 11वे घर हे इच्छापूर्तीचे घर मानले जाते. आपण आयुष्यात जी काही स्वप्ने पाहतो, ज्या आकांक्षा बाळगतो, त्या सर्व पूर्ण करण्याचे काम हे 11वे घर करत असते. राहूची दृष्टी या घरावर पडल्यामुळे तुमच्या अशा अनेक इच्छा आता पूर्ण होणार आहेत, ज्या पूर्ण होण्याची आशा तुम्ही कदाचित सोडून दिली होती. जर तुमच्या मनात गेल्या अनेक वर्षापासून स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न असेल, नवीन आलिशान गाडी खरेदी करायची असेल किंवा एखाद्या मोक्याच्या ठिकाणी जमिनीची खरेदी करून मालमत्तेत गुंतवणूक करायची असेल,
तर या काळात तुमचे स्वप्न पूर्ण साकार होऊ शकते. यासाठी लागणारा पैसा आणि योग्य संधी तुम्हाला या काळात आपोआप उपलब्ध होतील. याशिवाय तुमचे कुठे अडकलेले थकलेले पैसे असतील जे परत मिळण्याची शक्यता नव्हती, ते पैसे अचानक तुम्हाला परत मिळू शकतात. तुमच्या उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग निर्माण होतील, म्हणजे एकाच वेळी अनेक मार्गांनी तुमच्याकडे पैशाची आवक सुरू होऊ शकते. आता वळूया आपल्या नोकरदार वर्गाकडे, तरुण मित्रांकडे आणि विविध व्यावसायिक क्षेत्राकडे. या काळात कोणत्या क्षेत्रातील लोकांना सर्वात जास्त फायदा होणार आहे? जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन बिझनेस, IT क्षेत्र, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सोशल मीडिया, मीडिया इंडस्ट्री, अभिनय, कला किंवा स्पोर्ट्स, क्रीडा क्षेत्र यांशी जोडलेले असाल तर तुमच्यासाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. या काळात तुमची कार्यक्षमता आणि उत्पादकता अचानक दुप्पट तिप्पट होईल. तुमच्या डोक्यात अशा नवीन आणि कल्पक कल्पना येतील, ज्या कल्पनामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व निर्माण होईल. तुमचे बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी कामाने प्रचंड प्रभावित होतील. जे लोक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून काम करतात किंवा फ्रीलान्सिंग करतात त्यांना परदेशी क्लायंट्सकडून मोठे प्रोजेक्ट्स आणि आर्थिक मोबदला मिळण्याची दाट शक्यता आहे. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी हा काळ मैदानात स्वतःची ताकद सिद्ध करण्याचा आहे. तुमच्यातील ऊर्जा आणि चिकाटी तुम्हाला मोठ्या स्पर्धेत विजयी मिळवून देईल आणि समाजात तुमचे नाव आणि प्रतिष्ठा वाढवेल. मित्रांनो, नाण्याला अशा 2 बाजू असतात. तसेच प्रत्येक ग्रहांच्या गोचरामध्ये काही सकारात्मक गोष्टी असतात तर काही बाबतीत काळजी घेणे आवश्यक असते. राहू जितका अफाट लाभ देतो तितकाच तो भ्रम आणि गैरसमज निर्माण करण्यातही माहिर आहे. त्यामुळे या काळात सिंह राशीच्या लोकांनी काही चुका टाळणे अत्यंत गरजेचे आहे. पार्टनरशिपमध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवा. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आपल्या पार्टनरसोबत पैशांच्या आणि व्यवहाराच्या बाबतीत अत्यंत स्पष्ट राहा. कोणत्याही प्रकारची शंका किंवा अस्पष्टता ठेवू नका. अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवा. राहू आणि मंगळाचा हा प्रभाव कधीकधी माणसात प्रचंड अहंकार, विनाकारण राग निर्माण करू शकतो. कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात बोलताना आपल्या वाणीवर ताबा ठेवा, अन्यथा चांगले संबंध बिघडू शकतात. कागदपत्रे नीट वाचून सही करा. कोणत्याही करारावर स्वाक्षरी करताना किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारात कागदपत्रे नीट तपासून पहा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. या काळातील राहूची शुभ आणि सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे आपल्या पाठीशी राहावी आणि सर्व प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी पुढील साधे आणि अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा. पहिला उपाय आहे, किमान दर सोमवारी भगवान शिवशंकराची पूजा करावी आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. राहू हा भगवान शिवाचा निस्सीम भक्त मानला जातो. त्यामुळे शिव उपासनेने राहूचे सर्व दोष नष्ट होतात आणि शुभ फळे मिळतात. दुसरा उपाय आहे, दररोज सकाळी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करा किंवा ते घरात लावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि मनातील स्थिरता येईल. तिसरा उपाय आहे, दररोज सकाळी उठून उगवत्या सूर्याला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा. तसे घरातील आई वडील आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. शक्य असल्यास गरीब किंवा असहाय्य लोकांना वेळोवेळी अन्नदान करा. तर सिंह राशीच्या माझ्या सर्व जातकांनो, राहूचे हे धनिष्ठ नक्षत्रातील गोचर तुमच्यासाठी प्रगतीचे, यशाचे आणि समृद्धीचे सुवर्ण दरवाजे उघडणारे ठरणार आहे. योग्य नियोजन, संयम आणि कष्टाच्या जोरावर या काळाचा पुरेपूर फायदा घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या सिंह राशीच्या मित्रासोबत आणि नातेवाईकासोबत आणि अशाच नवनवीन ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुमचे पुढील दिवस अत्यंत शुभ आणि समृद्धीचे आणि यशाचे जावोत हीच प्रार्थना.